सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। हे शेतकरी कामगार पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आले ते स्वतः एक मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा पाठिंबा असलेले, तरुणांचा विश्वास असलेले असे ते नेते आहेत आणि त्यांच्याकडे स्वतःकडे एक चांगलं मोठं असं विजन आहे, ज्याचा फायदा हा या इथे भारतीय जनता पार्टीला आणि पनवेल महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये पुढील काळात हा होतच राहणार आहे। त्या सोबतीने त्यांनी इथे घेतलेलं कष्ट, त्यांनी घेतलेली जबरदस्त अशी मेहनत आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकार्यांनी पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण शक्तीनिशी ज्या प्रकारे या निवडणुकीला उतरले, त्यामुळे त्यांच्या सोबत आलेले जे काही समर्थक होते त्यांनी ते निवडून आलेले आहेत। मी नक्कीच त्याचं श्रेय हे प्रीतम म्हात्रेंना देईनच। त्याचबरोबर आता मात्र प्रीतम म्हात्रे आणि त्यांचे जे समर्थक होते ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे आता या इथे कार्यकर्ता म्हणून ते काम करतायत आणि त्यांच्या निष्ठेबद्दल तर 1% पण कोणाला सांगता काही संशय असावा ह्याच्यामध्ये काहीच अर्थ नाहीये। मुळामध्येच ते प्रीतम म्हात्रेजी आता हे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून काम करतायत। मला त्यांच्या सोबत काम करण्यामध्ये मला नेहमीच आनंद वाटतो। पुढील काळात सुद्धा प्रीतम म्हात्रेजी यांचं एक सांगता ग्रँड विजन आणि त्यांचं एक त्यांच्या पाठीशी असलेल्या तरुणांची शक्ती ह्या पनवेल महानगरपालिकेला आणि भारतीय जनता पार्टीला नक्कीच उपयोग येईल असं मला वाटतं। प्रीतम म्हात्रेजी यांचा आज वाढदिवस आहे। माझे ते अतिशय जवळचे असे मित्र आहेत आणि त्याचसोबत माझे कौटुंबिक मित्र सुद्धा ते आहेत। त्यांना मी इथे वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। पुढील काळामध्ये सुद्धा त्यांनी ह्याच एनर्जीने आणि ह्याच विजनने त्यांनी काम करावं यासाठी मी या इथे शुभेच्छा व्यक्त करतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।